राधे राधे. कशात सगळे बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे. आता कधी कधी ब्लॉग घ्यायचा म्हटलं की कधी लक्षात राहायचं आणि कधी वेळ नसल्यामुळे घेण्यात आलं नाही. आज ब्लॉग घेण्याचं कारण असं की आज होता आमच्या आऊंचा बर्थडे. आता यावेळेस आम्ही आलेलो होतो गावी मरसूडला. आता आल्यानंतर पटापट सकाळी देवाची पूजा वगैरे केली आणि नैवेद्य वगैरे गोडाचा केला की लगेच लागलो आमच्या स्वयंपाकासाठी. आता गावी आल्यानंतर नॉनव्हेज वगैरे होणार नाही असं अजिबातच नाही. छानपैकी चुलीवर नॉनव्हेजचा आज बेत होता. आता सासूबाईंच्या हातचं पाट्यावर मसाला वाटून छानपैकी केलेलं मटण चिकन आणि त्यांच्याच हातच्या ज्वारीच्या भाकरी हा आनंद मात्र पतिदेव आज घेणार होते. आता नेहमी गावी आले की आई मात्र त्यांच्यासाठी आवर्जून भाकरी आणि भाजी ह्या करणारच. आईचं प्रेम खरंच खूप वेगळं असतं. कितीही आई थकलेली असली, कितीही कंटाळा आलेला असला तरी आपल्या लेकराच्या आवडीनिवडी मात्र ती आवडीने जपते. सूनबाईलाही सासूबाईच्या हातचं गरमागरम खायला मिळतं आणि गावाकडे आल्यानंतर चुलीवरचा स्वयंपाक, मस्तपैकी अंगणामध्ये बसून केलेले जेवण हा आनंद खरंच कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्येही येणार नाही. स्वयंपाक वगैरे झाला की सगळेजण जेवायला बसले होते. आता भावाचा वाढदिवस होता तर भाऊही मस्त जोमाने कामाला लागला होता. सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं. जेवणं वगैरे झाले की आम्हाला संध्याकाळी पुन्हा परत घरी जायचं, अकोला इथं जायचं होतं. आता पावसाचे दिवस असल्यामुळं कधी पाऊस येईल काय सांगता येत नाही. घरातील कामं पटापट आवरले, घराला पुन्हा लॉक लावलं आणि पुन्हा परत येऊ असा निरोप देऊन आम्ही पुन्हा परत जाण्यासाठी निघालो होतो. आता रस्त्याने जाताना मधामध्येच आम्हाला पावसाचं दर्शन झालं. पावसामध्ये भिजण्याचा आनंदही खूप मस्त वाटत होता. आता लहानपणीचे पावसात भिजलेले दिवस हे आम्हाला आठवले. खरंच खूप छान वाटलं. घरी आल्यानंतर मात्र आमचे लेकरं पप्पाचा बड्डे कधी सेलिब्रेट करतात याची आतुरतेनं वाट बघत होते. आमची मटकूबाई छानपैकी तयारी करून रेडी झाली होती. भावाला आणि पप्पाला टीका वगैरे लावला, त्यांचं औक्षण केलं. तिची आजी ज्याप्रमाणे करते अगदी त्याचप्रमाणे तिने प्रत्येक गोष्ट केली आणि पप्पाचं औक्षण करून लगेच केक कटिंग कधी करता या घाईमध्ये ती बसली होती. लहान लेकरं, मुलगी खरंच प्रत्येक घरामध्ये एकतरी मुलगी असावी जी बापाची आईसारखी काळजी घेते आणि आईसारखं बापाला जपते. बाप लेकीचं नातं हे जगामध्ये खरंच खूप वेगळं असतं. माझ्या दोन्हीही लक्ष्म्यांनी त्यांच्या पप्पाला औक्षण केलं, गुलाबजाम खाऊ घातला आणि लगेच केक कटिंगच्या वाट बघण्यामध्ये त्यांची आतुरता लागलेली होती. छानपैकी सगळ्यांचं औक्षण झालं आणि फॅमिलीमध्ये आपण जेव्हा आपला कोणताही प्रोग्राम सेलिब्रेट करतो त्याचा आनंद काही खूप वेगळा असतो. कारण की जे सुख आपल्या लोकांमध्ये येतं ते अनोळखी लोकांमध्ये कधीच नाही येत. पप्पाला नाही नाही म्हणता म्हणता लेकरांनी छानपैकी फोटो आणि व्हिडिओ काढायला भाग पाडलं होतं. आपल्या लेकरांच्या हट्टाखातर पप्पा मात्र प्रत्येक गोष्ट त्या आवर्जून करतातच. आईला कितीही नाही म्हटलं तर लेकरांच्या समोर पप्पाचं एकही गोष्ट चालत नाही. लगेच सगळ्यांनी औक्षण करून झालं की लगेच आम्ही केक कटिंग करायला घेतला होता. आता बाई मधामधामध्ये केकवरचे प्रत्येक एक एक बॉल काढून खात होती. आता लेकरांना बड्डे म्हटलं की आनंद हा होतोच, कारण की त्यांना केक खायला मिळतो. आता माझ्या वेदाचं काही भलतंच सुरू होतं. लेकरांसोबत केक वगैरे कटिंग झाला की लगेच फोटो वगैरे काढले की अशा प्रकारे आजचा बर्थडे सेलिब्रेट झाला. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. बाय.